एकही लफडं असं राहिलं नाही का आपण केलं नाही, तरी आपल्याला देवाने जेवण तर ठुलंय. म्हणजे तसे जर बारीक अभ्यास केला, तुमची माझी डायरी जर यमानं उचकली ना, एकही माणूस घरी जाऊन द्यायच्या लायकीचं नाही, इथंच संपवला पाहिजे. एवढे लफडे. आता लोक जात असतील भाऊ कोटेशन काढायला शोरूमवर, आपण डायरेक्ट कुठे पोहोचलो, रोपवाटिकेमध्ये. आता आपल्याला रोप नाही घेणं, आपल्या मित्राला घेणं आहे, त्याचं बघायचं आहे थोडंसं. मग त्यासोबत आलो होतो आपण, त्याला 1000-12 झाडं घेण्यात. मग आता कोटेशन काढून घ्यावं, किती रुपयाचं पडते मग समजते. तसे त्या हिशोबाने हातपाय हालत आहेत. मग घरी आल्याबरोबर चहा बी नाही घेऊ दिला ओम. ओम म्हणे पहिले आपल्या इथे चला म्हणे, उद्याचा कार्यक्रम आहे तर काही ना काही तुम्ही सपोर्ट करा म्हणे आपल्याला. आता सपोर्ट तर काही करायचं काम नाही, सगळं करू राहिले, पोट्टे भांडेकडे घासू राहिले. आता म्हटलं भाईचारा ऑन टॉप आहे तर इथं उभारून आपली हजेरी मांडून टाकली आपण इथं येऊन. पंक्तीसाठी चालू होती जिलेबी, त्यातली एका जणांनी जिलेबी आणून इकडे खाल्ली, तर एकाने काढला त्याचा व्हिडिओ. तर त्या व्हिडिओसाठी एवढं मोठं माजून चालू आहे. मैं तो समझता था कि दुनिया में मुझसे बढ़कर कमीना और कोई नहीं है, लेकिन तुमने ऐन मौके पर ऐसा कमीनापन दिखाया है कि हम तुम्हारे कमीनेपन के गुलाम हो गए. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. घरी चाललो होतो तर रस्त्यात मित्र भेटले, यायला म्हटलं कारवा झालं जेवण घेऊन. बापा सण जेवण खाऊन बसलात दारी ते. आणि तेवढ्यात आला भाऊ अक्षू. अक्षू म्हटलं कार भाऊ जेवला का नाही, अक्षू करते नाही बा आता आलो ड्युटीवरून. अक्षूनं चष्मा तर काढतच नेणार बा, जेव्हा झोपते तेव्हाच काढते फक्त. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.